श्रीराम नमस्कार. आज 21 जानेवारी 2024 भगवद्गीता आणि मनुष्यजीवन भाग 11. सांख्ययोग या योगामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे जे प्रश्न होते त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न केला. सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असलेले प्रश्न हे अर्जुनाने भगवंताला विचारले. आपण या गोष्टीचा विचार करताना जसं अर्जुनाने आपले नातेवाईक समोर पाहिले आणि त्याचं मन खच्ची झालं, पण भगवंतानी त्याला सांगितलं की देह आणि देही, आत्मा आणि देह हे एकत्र असले तरी दोन्ही वेगळे आहेत. एक नाशवंत आहे आणि एकाचा नाश होत नाही. अर्जुनाला ही गोष्ट भगवंतानी सांगितली, पण भगवंताला एखादा आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपल्याला माणूस पटवून देतो, समजावून सांगतो, पण ती लगेच आपण स्वीकारत नाही. त्याच्यावरती अनेक प्रश्न असतात. आणि इथं तर आपण एखाद्याला मारणार आहोत हे अर्जुनाला माहिती होतं आणि त्यांच्या हत्येचं पातक माझ्या माथी लागेल म्हणून अर्जुन पाठीमागं झाला, 4 पावलं मागं गेला. हातातलं गांडीव गळून पडलं. भगवंतानी त्याला सांगितलं की तू जे करतोयस हा तुझा मोह आहे, कारण तुला खात्री नाही का की तू त्यांना मारशील का ते तुला मारतील, हे अजून माहितीच नाही आहे. हे असं असताना तू असा मूर्खासारखा विचार कसा करतोस? जो व्यक्ती ज्ञानी आहे, अर्जुन हा ज्ञानी होता, आणि ज्ञानी माणसाकडनं वेडेपणाची भूमिका किंवा वेडेपणाचा एखादी कृती ही गुरुतुल्य माणसाला सहन होत नाही. कारण इथं आपण विचार केला की भगवान श्रीकृष्ण पांडवांचे फक्त नातेवाईक नसून गुरु होते. राजसूद यज्ञ झाला तेव्हा युधिष्ठिराने भगवंताची पाद्यपूजा केली. त्या पूजेच्या वेळीच सांगितलं की आता तू गुरुबंधू पिता आहेस. म्हणजे भगवंताला अर्जुनाच्या बाबतीत एक योद्धा म्हणून त्याला समजवणं, एक सखा म्हणून समजवणं, या 2 भूमिका पार पाडायच्या होत्या. आणि ह्या 2 भूमिका पार पाडत असताना ज्यांनी शस्त्र खाली केलं होतं त्याला परत हातात शस्त्र घेऊन युद्धास तयार करणं हे भगवंताचं काम होतं. आता इथं अर्जुनाला जसजशा श्रीकृष्णाने सांगितलेल्या गोष्टी पटत गेल्या की आत्मा हा देह बदलतो, आत्मा अमर आहे आणि देह हा नष्ट होणारी गोष्ट आहे. क्षणोक्षणी त्याच्यामध्ये नाश होत असतो. लहान मुलापासून आपण जेव्हा वृद्धत्वाकडे जातो तेव्हा क्षणोक्षणी देहामध्ये बदल होत असतो, इंद्रियांमध्ये बदल होत असतो, ज्ञानामध्ये बदल होत असतो. हे भगवंतानी अर्जुनाला समजावून सांगितलं. इथपर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक इंद्रिय हे जरी आपल्या देहाचा एक भाग असला तरी आपण त्याच्या स्वाधीन होणं आणि ते आपल्या स्वाधीन होणं हा मोठा फरक आहे. आणि इथं जेव्हा अर्जुन भगवंताला म्हणतो की मी अमुक गोष्ट कशी करू, त्याच्यापेक्षा मी संन्यास घेतो, तेव्हा वास्तविक हा मी जो आहे हा अर्जुनाचा देह आहे. आणि ह्या देहाचं कर्म कार्य हा तो क्षत्रिय आहे, त्यामुळं जे ठरवून दिलेलं आहे त्याला करणं प्राप्त होतं, तो त्या क्षणी ते विसरलेलं आहे.
आणि इथं भगवंतानी अर्जुनाला दुसऱ्या बाजूने समजावून सांगितलं की तू नुसता ज्ञानी नाही आहेस, तर अगोदरही तू युद्ध केलेले आहेस, अगोदरही हजारो जणांना मारलेला आहेस. पण तेव्हा तुझ्या मनामध्ये हा प्रश्न नव्हता आणि आता तुझ्या मनामध्ये हा प्रश्न आहे. सर्वसामान्य जीवनामध्ये आपण एखाद्या बाहेरच्या माणसाला जर वाईट बोलायचं असेल तर क्षणात बोलून जातो. एखाद्या मारामारी झाली, सख्ख्या भावात मारामारी झाली आणि शेजारच्याशी मारामारी झाली, तर शेजारच्यावर आपण हात उगारायला मागं पुढं पाहत नाही. पण आपल्या सख्ख्या भावावरती हात उगारायला आपण थोडासा विचार करतो. ही झाली एकमेकांच्या रक्ताची असलेली ओढ. पण इथं भगवंत अर्जुनाला सांगतात, ही जी तू ओढ म्हणतोयस हा मोह आहे. कारण मुळात जो नष्ट होणार आहे त्याच्यासाठी तू स्वतःचं मत बदलणं हे चुकीचं आहे. अगोदर युद्धामध्ये तू जना मारलंस, त्यांचा दोष हा तुला लागला का, तर ते तुला माहीत नाही आहे. कारण तू ते धर्मासाठी युद्ध केलंस. आत्तापर्यंत जे युद्ध केलंस त्याच्यात तुझा स्वार्थ कुठला नव्हता. तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियानी ज्या स्थानावरती एखादी व्यक्ती असते त्या स्थानासाठी किंवा आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी केलेलं जे काम असतं ते उत्तम कर्म ह्या गणनेमध्ये मोजलं जातं किंवा गणना होते. मग असं असताना तू जो हा अविचारी विचार करतोस तो चुकीचा आहे. लक्षात घे, ज्ञान अर्जुना खूप श्रेष्ठ आहे. ज्ञानाच्या अनुषंगाने तू जर विचार केलास तर तुला हे पटेल. पण जर तू अज्ञानीच राहिलास तर तू जिथनं या रणांगणातनं पळून जाणार आहेस आणि ज्यांच्यासाठी तू हे युद्ध सोडणार आहेस, ज्या द्रोणाचार्यांनी तुला धनुर्धारी ही पदवी दिलेली आहे, ज्या भीष्माचार्यांनी तुला अंगाखांद्यावर खेळवलेलं आहे, त्यांना या गोष्टीचं दुःख होईल की ज्याच्यासाठी आम्ही ह्याला मोठं केलं, ह्या विद्या शिकवल्या आणि ह्या विद्येचा आता वापर करताना हा कचरतोय, हा आता शस्त्र टाकतोय, हा एवढा भित्र कसा झाला. आणि तू जे मागं जाशील त्या मागं जाण्याला कोणी असं म्हणणार नाही की अर्जुनाने माघार घेतली. तर तू भित्रा आहेस आणि रणांगण सोडून गेलास असा सर्वजण उल्लेख करतील. तर हे तुला पटेल का? ज्या द्रौपदीचा अपमानाचा बदला घेण्याची शपथ तुम्ही पाची भावंडांनी घेतलीत, त्या शपथेचं काय? मग ज्या तुझ्या गुरूंच्या समोर, आचार्यांच्या समोर, तुझ्या काकांच्या समोर, तुझ्या भावंडांसमोर हा गुन्हा झालेला आहे, तर त्या गुन्ह्याला तू सहज माफ कसा करू शकतोस? राजा म्हणून प्रजेनी तुझ्याकडं बघायचं कुठल्या दृष्टिकोनातून? एखाद्या प्रजेवरती जर अन्याय झाला आणि जर तूच तुझ्या घराचा निवाडा करू शकत नसशील तर तू त्यांचा निवाडा करशील याची खात्री काय? म्हणून तू एवढा लोक तुझ्याकडं, तुझी जनता का पाहते? तर तू ज्ञानी आहेस. योग्य वेळी योग्य संधीचा तू फायदा घेऊन आत्तापर्यंत राज्य केलेलं आहेस. तुझी वागणूक आहे हे उत्तम आहे. तू उत्तम पुरुष आहेस, तू द्रष्टा आहेस. असं सर्व असताना, इतका ज्ञानाचा तू सागर असताना तू कर्म करायला कचरतोस का? आणि इथं मग अर्जुन सांख्ययोगातनं कर्मयोगात जाताना भगवंताला प्रश्न विचारतात की भगवंता, जर तू म्हणतोयस की ज्ञान हेच सर्वोत्कृष्ट आहे, तर मग ज्ञान जर उत्तम आहे, जर मला हे मी स्वीकारतो आहे की मी हरलो तरी चालेल, मला काहीही नको, अशी माझी मानसिक परिस्थिती असताना मला कुठल्याही भावाला मारायचं नाही, कोणालाही काही करायचं नाही, त्यांना राज्य परत देऊन टाकायचं आहे, असं सर्व असताना तू मला कर्म करायला का सांगतोस? का युद्ध करायला सांगत आहेस? पण मग इथं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला
सांख्यातनं कर्मामध्ये आणलं की कधीकधी ज्ञान हे कर्माला घातक ठरतं आणि कधीकधी कर्म हे ज्ञानासाठी घातक ठरतं. मनुष्य जीवनामध्ये जो विचार करतो तशी गोष्ट आपण एखादी म्हणतो की मला आज ऑफिसला जायचं आहे, तर ऑफिसमध्ये गेल्यावर मी अमुक काम करीन, असं करीन. पण वास्तविक तशी गोष्ट होतच नाही. म्हणजे ज्ञानाने विचार केला पण कर्म करताना होत नाही. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल पटकन की कधीकधी ज्ञान कसं चुकतं. एका मुलाला एका गुन्ह्यामध्ये फाशी होते. फाशी झालेली नसते, पण ज्या गुन्ह्यामध्ये तो अडकलेला असतो त्याची शिक्षा फाशी अशी हे निश्चित असतं, कारण 2 खुनाचा आरोप त्याच्यावर आलेले असतात. नुकतंच लग्न झालेलं असतं, त्यामुळे त्याचे आत्या, मामा, काका हे ते जे न्यायाधीश असतात त्यांना अगोदर जाऊन भेटतात, बाहेर भेटतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही कृपा करून ह्याला फाशी देऊ नका. तुमची जी कमिटी आहे, जसं सुप्रीम कोर्टात एक जज नसतो, 2-3 जज असतात असं म्हणतात की एकावरती नाही, सगळ्यांचा मिळून जो काही निर्णय होईल तो मान्य. आणि त्यांना जाऊन सांगतात, त्या ज्युरीला विनंती करतात न्यायाधीशाला की तू कृपा कर, पण ह्याला जन्मठेपेची शिक्षा करायची व्यवस्था तुम्ही करा. हा जन्मठेप दिलीत तर 15-20 वर्षांनी काय जी शिक्षा भोगून तो बाहेर येईल, मग तरी त्या मुलीचं आयुष्य मार्गी लागेल, तिचं वाटोळं होणार नाही जीवनाचं. आत्ताच लग्न झालं आहे, पण याला जर तुम्ही फाशी दिलीत तर तो जाईलच, पण त्याच्या घराण्याचं वाटोळं होईल. तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो. ज्युरी म्हणतो ठीक आहे, मी विचार करतो. आणि ते सगळे पैसे गोळा करून त्याला देतात की फाशीच्या ऐवजी जन्मठेपेची शिक्षा. ज्या दिवशी निकाल असतो त्या दिवशी सगळे हजर असतात. ह्या नातेवाईकांना भीती असते की जर फाशी दिली तर काय, आता ज्युरीला आपण सांगितलं तर आहे, पण जर त्यांनी काही घोटाळा केला आणि जर फाशी दिली तर काय, म्हणून असे सगळे अस्वस्थ असतात. आणि खूप वेळ चर्चा, ते बघतात सगळे, कोर्ट सगळं बघत असतं की ज्युरी तिन्ही खूप चर्चा करताय. अशी 4-5 तास जातात, चर्चा करत असतात. आणि 5-6 तासानंतर निर्णय देतात की याला जन्मठेप देण्यात येत आहे. नातेवाईकांना आनंद होतो की चला फाशी झाली नाही, जन्मठेप म्हणजे 15-16 वर्षांनी सुटेल. निर्णय होतो, कोर्टाच्या बाहेर ते न्यायाधीश येतात. ह्याचे मुलाचे त्या नातेवाईक असतात, ते त्या न्यायाधीशांना जाऊन भेटतात आणि म्हणतात की तुमचे खूप उपकार झाले की तुम्ही त्याला जन्मठेप दिलीत, फाशी दिली नाही. पण आम्हाला एक शंका आहे की तुम्ही एवढा 5-6 तास काय चर्चा करत होतात. तर जो न्यायाधीश असतो तो त्यांना सांगतो की काय होतं, तुम्ही आलात म्हणून त्यांना आम्ही जन्मठेप दिली, तुम्ही विनंती केलीत म्हणून. तसं करत नाही आम्ही, पण तुम्ही केलीत. वास्तविक जे पुरावे त्याच्या विरुद्ध होते ते त्याला शिक्षा द्यायला सबळ नव्हते, म्हणून आम्ही त्याची निर्दोष मुक्तता करणार होतो, पण तुम्हीच सांगितलं की त्याला जन्मठेप द्या. पैसे दिलेत आम्हाला, म्हणून आम्हाला वाटलं की तुम्हाला काहीतरी त्याचं हवं आहे. म्हणजे हे उदाहरण असं झालं की आपण वैचारिकतेने विचार करतो की अमुक गोष्ट घडणार आहे आणि ती घडू नये म्हणून आपल्या मार्गे ती व्हावी म्हणून मनुष्य आजकाल आपण बघतो अमुक गोष्टींना, यंत्रणेला पैसे खायला घालून त्या मार्गाने आपलं काम करून घ्यायला बघतो. पण होतं काय की जो निर्णय वास्तविक उत्तम असतो तो चुकीचा ठरला जातो आणि त्याचं आपल्याला नुकसान होतं. हे उदाहरण झालं. पण मग इथं काय झालं, ज्ञान काय होतं, त्या मुलाचं कर्म कसं बदललं गेलं तर ज्ञानाने बदललं गेलं. त्या माणसाला न्यायाधीशाला जाऊन पैसे देणं, त्याला
सांगणं, त्याला पटवून देणं, त्यात माझ्या घरचे असे आहेत आणि तसे आहेत. आता तो न्यायाधीश एवढा बुद्धू होता का की त्याचे घरचे आहेत म्हणून ते सांगायला आलेले आहेत की याला खरं वास्तविक कमी शिक्षा व्हायला पाहिजे? पण नाही. कारण बुद्धी त्यावेळी त्या पैशाच्या पुढं काम करणं बंद करते आणि जे आपण सांगतो तेवढंच ती काम म्हणजे स्वीकारते आणि त्या अनुषंगाने तो निकाल देते. आता या उदाहरणाचा भगवद्गीतेमध्ये परिणाम काय? तर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय की तू जे त्यांना सांगतोयस की मी ह्यांना मारून संन्यास करतो, तर तू जशी पाठ फिरवशील तसे हे तुझ्यावरती हवी होतील. हा जो भाऊ तुझा समोर आहे, हा दुर्योधन, ज्यांनी तुम्ही जो महाल बांधलात, त्या महालासाठी ज्यांनी हे त्याला लालच उत्पन्न झाली, ती लालच त्याला ह्या ठिकाणी घेऊन आलेली आहे. संपत्तीची लालसा त्याला इथं घेऊन आलेली आहे आणि संपत्तीची लालसा आली की मनुष्याला देहामध्ये असलेली बुद्धी हा नामक प्रकार तो विसरतो, इंद्रियांच्या अधीन होतो, मदिरेच्या अधीन होतो, जुगाराच्या अधीन होतो. धर्मराजा पण त्याच्या अधीन झाला होता, मद्याच्या अधीन होतो. पण ही देहाची इंद्रिय ही कामं करतात. पण हीच इंद्रिय जेव्हा तृप्त असतात, सुखावह असतात, पण वृद्धत्वाकडे जेव्हा जातो मनुष्य आणि हीच इंद्रिय निष्क्रिय जेव्हा होतात, तेव्हा तीच इंद्रिय या देहाला त्रास देतात. आजच्या समाजामध्ये आपण बघतो बाहेर व्यसनाधीन एवढी माणसं झालेली आहेत. दारू, सिगरेट, पानपराग, जे काही व्यसनं असतील, चुकीचे घेणं असेल, क्षणिक इंद्रिय सुख मिळतं. पण तीच इंद्रिय जी त्या लालसेनी त्या गोष्टीचा आनंद तुम्हाला देतो असं तुम्हाला वाटत असतो, क्षणिक असलेली गोष्ट जी नष्ट होणारी आहे, तीच तुम्हाला पुढं रोग देते. आणि ज्या इंद्रियाचा उपयोग करून तुम्ही सुख उपभोगलेलं असतं, तेच इंद्रिय पुढं सर्व इंद्रिय ती सडतात आणि त्याच्या अनुषंगाने मनुष्याचा देह हा एखाद्या बटबटलेल्या रोगासारखा होतो. मग अर्जुना, अशी गोष्ट असताना आपण इंद्रियाच्या अधीन व्हावं का? ज्या इंद्रियांचं काम जेवढं आहे तेवढंच दमन व्हायला हवं, पण त्याच्यापेक्षा जास्त कार्य जर तू इंद्रियांकडनं करून घेतलंस तर तुला भोग असल्याशिवाय, भोग लागल्याशिवाय राहणार नाहीत. कारण जे तू पळतोयस ते तुझ्या उत्तम बुद्धीचं, तुझ्या धर्माचं कार्य आहे, ते तू टाळतोयस. पण तुझी इंद्रिय आतमधनं सळसळत आहेत, ती आता निस्तेज कशी पडली आहेत मला हेच कळत नाही आहे. एखादा वर्गामध्ये हुशार विद्यार्थी असतो आणि त्याच्यामधनं जर त्याला त्यांनी पेपर दिला नाही तर आपण ते गुरुजी पण हळहळतात, आईवडील पण हळहळतात. पण जेव्हा कळतं गुरुजींना, गुरुजी पहिल्यांदा चिडतात की अरे अमुक अमुक विद्यार्थी आला नाही. कारण जशी परीक्षा चालू होते तेव्हा विद्यार्थ्याचं, शिक्षकांचं लक्ष हुशार विद्यार्थ्याकडे असतं. आता हा येईल, मी याला शिकवलेला हा हुशारच आहे, याला चांगले मार्क मिळतील असं शिक्षकांचं असतं. पण जेव्हा तो येत नाही तेव्हा शिक्षक चिडतात की हा का नाही आला, परीक्षा असून आला नाही. पण त्यावेळी त्याला काही कारणं असू शकतात. वेळेवर वाहनाने पोचू शकला नाही, स्वतःला तब्येत बरी नाही, घरच्यांची कोणाची तब्येत बरी नाही, अजून असंख्य कारणं असू शकतात. म्हणून तो पेपरला त्या येऊ शकत नाही, परीक्षा देऊ शकत नाही. पण ती परीक्षा नाही दिली तर त्याचं जीवन संपत नाही. तसंच इथं भगवंत अर्जुनाला सांगतात, तर एखाद्या जर तुला पराभवाचा चटका मिळाला किंवा एखादी गोष्ट तुझ्या हातनं नाही घडली तर तुला काही लगेच
कोणी म्हणणार नाही आहे. तू युद्ध करताना जर तुझ्या हातनं गांडीव चालवता चालवता जर तुला बाण लागला तर तुला वीर समजणार आहेत. तर त्याला तुला काही अडचण येणार नाही आहे. आणि लक्षात घे, अजून सोपं करून सांगतो. आपण एखाद्याला धक्का देतो, पण जेव्हा एखाद्याला धक्का देतो तेव्हा त्याचाही धक्का आपल्याला लागतो. कृती नीट लक्षात घ्या. दोघं जण एकमेकाला धक्के देतात. एक धक्का देतो. हा धक्का म्हणजे कौरवांनी तुझ्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे. तू नाही केलंस तरी तो धक्का देणारच आहे. पण हा धक्का जेव्हा येईल तेव्हा तुम्ही तुझं शरीर तू जरी स्थिर ठेवलंस, म्हणजे तुमचे विचार जरी स्थिर ठेवले तरी ते कुठंतरी त्याला रोधकता निर्माण होते, त्याला पलीकडं ढकलतील. बघा, आपण एखाद्याला जाऊ आता धक्का जरी मारला तरी आपल्याही खांद्याला लागतं. तो काही करतो का हालचाल तर नाही, पण तरी लागतंच. मग जसं क्रियेला प्रतिक्रिया ही अर्जुना ठरलेली आहे. आणि मग तुझ्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत तू जी क्रिया करतोयस त्याची प्रतिक्रिया समाजामध्ये चुकीची निर्माण होईल. पुढच्या येणाऱ्या पिढीच्या समोर आदर्श ठेवायला तुझ्यासारखं जे उत्तम उदाहरण आहे ते नष्ट होईल. 4 माणसांचा जीव वाचवण्यासाठी तू जी खटाटोप करत आहेस, त्या माणसांसाठी तू स्वतःचा जीव द्यायला तयार आहेस, ती माणसं तुला तर सोडणार नाहीतच. शिवाय जो आत्तापर्यंत तू पराक्रम केलेला आहेस, आयुष्यात जे पराक्रम गाजवलेले आहेस, त्यातले कुठलेही पराक्रम ह्यापुढं प्रजेला, आपल्या पुढच्या पिढीला सांगायला राहणार नाहीत. कारण त्यावेळी तुला भित्रा म्हणून घोषित करण्यात येईल. ज्या तळमळतेने, ज्या तळमळीने द्रोणाचार्य तुझ्याशी युद्ध करतील, ते युद्ध करताना माझ्या शिष्याशी मी युद्ध करतोय, तर तेव्हा त्यांनाही हे माहीत असणार की माझ्या शिष्याकडं कुठली अस्त्र आणि शस्त्र आहेत. ते युद्ध फक्त लोकांना दिसण्यापुरतं होईल. वास्तविक त्यांनी तुला शिकवलेली विद्या तू बरोबर अंमलात आणतोयस का, त्याचा वापर करतोयस का, ती एक प्रकारची त्यांनी घेतलेली परीक्षा आहे. ती सुद्धा तू बुडवायच्या तयारीत आहेस थोडक्यात. मग हे तुला शोभतं का, तर नाही शोभणार. म्हणून तुला कर्म करणं हे भागच आहे. आणि तू कर्म केलंस तर त्याची अपेक्षा ठरू नकोस. जसं मागच्या भागात सांगितलं की तुझा देह पडला तरी तुला स्वर्ग प्राप्ती आहे, आणि तुला जिंकलास तरी पृथ्वीवरचं राज्य तुला आहे. आणि मग इथं अर्जुन भगवंताला विचारतो की हे भगवंता, हे केशवा, मी कर्म करावं म्हणजे नक्की काय करावं? कर्माचा तू मला सिद्धांत सांग. आणि मग हा सिद्धांत सांगताना भगवान अर्जुनाला सांगतात की जीवनामध्ये 3 प्रकारची कर्म आहेत. क्रियमाण कर्म, संचित कर्म, प्रारब्ध. जी गोष्ट आपण करतो, मनुष्य देह पार्था असा आहे की प्रत्येक क्षणी जो विचार करतो ते एक प्रकारचं कर्म आहे. या पृथ्वी तलावर एकही व्यक्ती, एकही पक्षी, एकही प्राणी असा नाही की ज्याला कर्मापासून तो सुटलेला आहे. पण जो उत्तम कर्म करतो तोच गणला जातो, आणि जो वाईट कर्म करतो त्याची कुठंच नोंद होत नाही. तो त्याचे भोग स्वतः उत्पन्न करतो. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की ज्या क्षणी ह्या गोष्टी चालू असतात तेव्हा इथं संजय धृतराष्ट्राला सांगत असतो की अमुक अमुक हे असं घडतंय. आणि इथं धृतराष्ट्र संजयाला म्हणतो की माझ्या मुलाची मती काही गुंग झाली आहे का, हा वेळ का काढतोय, हा श्रीकृष्ण आहे, हा चलाक आहे, त्याच्या लक्षात येत नाही आहे का.
शकुनी जो आहे, जो आत्तापर्यंत त्यांनी ही परिस्थिती उत्पन्न केली, आत्तापर्यंत स्वतःच्या भाच्याला ज्यांनी सहाय्य केलं, त्याच्याही लक्षात येत नाही का हा वेळ पाळणा काढू कशाला चालला आहे. जर इतका अर्जुन खचलेला आहे तर ह्या श्रीकृष्णाला गरजच काय त्याला परत उभारी द्यायची. हा त्याचा फक्त रथ ओढण्यासाठी आलेला आहे. हा त्याला ज्ञान का प्रदान करतोय. आणि इथं मग संजय धृतराष्ट्राला सांगतो की राजन, तुम्ही त्याचा अगोदरचं वाक्य ऐकलं नाहीत की राजसूय यज्ञ करतानाच युधिष्ठिराने त्याची पाद्यपूजा केली होती, तेव्हा शिशुपालांनी त्याला विरोध केला होता. पण जी व्यक्ती आता रथाचा सारथी आहे, तीच व्यक्ती त्याची गुरु पण आहे. पण त्याची माया अशी आहे की समोरची युद्धसेना काहीही करू शकत नाहीये, कारण युद्धात नियमच असा केलेला आहे, जोपर्यंत एक जण आक्रमण करत नाही तोपर्यंत समोरच्याने आक्रमण करायचं नाही. आणि हे ऐकल्यानंतर धृतराष्ट्र इथं त्याच्या मनामध्ये जळफळाट होतो. आणि तो याच्यासाठी होतो की श्रीकृष्णाने युद्धाचे नियम जेव्हा सगळे हे आखले गेले तेव्हा किती विचारपूर्वक हे आखलेलं आहे की प्रत्येक क्षणी पांडव कसे वाचतील याचा विचार भगवंतांनी करून ठेवला होता. आणि कौरवांच्या ठिकाणी जे त्याचे सैन्य होतं ते अहमभावानी उभं होतं. दुर्योधन, दुःशासन हे जे दुर्योधन, दुःशासन, शकुनी हे जेव्हा समोर उभे होते आणि जे बघत होते की इथं काय चालू आहे, अर्जुनाच्या हातनं असा त्यांनी धनुष्य हे केलेलं आहे, तर त्यांच्या मनामध्ये अहंभाव उत्पन्न झाला, घाबरला. दुर्योधनाच्या मनामध्ये विचार आला की जाऊ दे, हा जर आत्ताच पळून जात असेल तर युद्ध करायची प्रकारच नाही, आम्ही सर्वश्रेष्ठ. म्हणून तो शांत होता. एखाद्या गोष्टीची लालसा असणं आणि ती घेण्यासाठी किंवा ती आपल्याला ताब्यात घेण्यासाठी मनुष्य किती टोकाची भूमिका किंवा विचार करतो आणि ते नेमकं दुसऱ्याच्या फायद्याचं ठरतं. इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जो उपदेश करतायत तेवढा वेळसुद्धा वास्तविक युद्धभूमीवरती जाता कामा नये अशी परिस्थिती असताना हे मायाचक्र भगवंतानी रचलेलं होतं. कारण ह्याला तयार करायचा होता, पुरुषोत्तम होता. आणि मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माचा अर्थ, कर्माचं फळ हे सांगायला सुरुवात करतात. आणि ह्या कर्माच्या फळामध्ये भगवंतांनी अजून एक मुळात अर्जुनाला सांगायचा असा प्रयत्न केला की तू जे आत्तापर्यंत युद्ध लढलेली आहेस आणि हे जे युद्ध लढत आहेस, त्या आत्ताच्या युद्धात आणि आधीच्या युद्धात एक साम्य आहे, ते म्हणजे फक्त धनुष्य. माणसं तीच आहेत, वैचारिकता भिन्न आहे, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे आणि या कर्माच्या अनुसार प्रत्येकाला त्याचे भोग भोगण्यासाठी या कुरुक्षेत्रावरती आमंत्रित केलं आहे. ज्या कर्णाची तू अपेक्षा करत होतास तो कर्ण तेव्हा नव्हता तिथं, पण त्याच्याशी लढण्यासाठी ज्या प्रतिज्ञा तू घेतल्या होत्यास ती पूर्ण करण्यासाठी पहिली भिंत तुला पार करणं गरजेचं आहे. त्यामुळे तू पहिलं शस्त्र उचल, कर्म कर, कारण तुझ्या संचितात काय लिहिलेलं आहे आणि जे क्रियमान व्हायची जर आता वेळ आलेली आहे आणि तू जर मागं गेलास तर ते कर्म तुला वाईट फळ दिल्याशिवाय राहणार नाही. मनुष्य जीवनामध्ये खूप गोष्टी करत असतो. एखाद्याच्या बाबतीत आपण वाईट विचार करतो आणि विचार करता करता तो इतका चुकीच्या पद्धतीने जातो
घरातली माणसं एकमेकांना दुरावली जातात. पैशासाठी एकमेकांचे खून करतात. पण जेव्हा वास्तव कर्मभोगाचा जेव्हा सिद्धांतानुसार संचित जेव्हा क्रियमान कर्मात येतं तेव्हा कळतं की काहीच नाही हातात. आणि हे अर्जुना, ज्या तू चारी भावंडांचा तू आत्ता विचार करतोयस ते भावंड बघ युद्धाला तयार आहेत. तू त्यांच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असून युद्ध करत नाहीयेस. सर्वश्रेष्ठ धनुर्धर ही जी मधली वेळ काढायचा जो सांख्यातनं कर्मामध्ये भगवंतांनी प्रयत्न केला, हा अर्जुनाला विचार करण्याचा तो वेळ होता. आपण म्हणतो ना की एखाद्याला आपण मूळ मुद्दा समजावून सांगतो, पण मूळ मुद्दा समजावून सांगितल्यानंतर पुढचा जो मुद्दा महत्त्वाचा येतो त्याच्यामध्ये इतर बडबड करून त्या मूळ मुद्द्याला त्या माणसाला विचार करायची अवस्था निर्माण करायची असते. आणि हे चक्र तिथं भगवान श्रीकृष्ण त्या अर्जुनाच्या भोवती फिरवत होते की हा विचार करता करता समजा गेला की नाही, नको, मला जर सांगितलं की मी युद्ध केल्यावर स्वर्गप्राप्ती होईल तर हा स्वर्गापर्यंत त्या सुखावहापर्यंत पोहोचील, म्हणून भगवान श्रीकृष्ण परत त्याला मागवडायचे. कारण मानसिक अवस्था जर स्पष्ट करून सांगितलेली होती एका वाक्यामध्ये, युद्ध करून मेलास तर स्वर्गप्राप्ती, जिंकलास तर पृथ्वीवरचं राज्य, म्हणजे स्वर्गप्राप्तीच होती. मग एवढी गोष्ट सांगण्यासाठी आणि कर्माला तयार होण्यासाठी इतकी इतर वायफळ बडबड ही त्याला करायला लागत होती आणि अनुषंगाने स्वतःच्याच घरापर्यंत परत पोचवायला लागत होतं की तुझा मुलगा आहे, आज तुझा मुलगा पण या रणांगणात आहे, तो काय म्हणेल की माझे वडीलच असतात, त्याला तू काय उत्तर देशील. एक एक प्रश्न भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनामध्ये भिनवत होते. ज्या युधिष्ठिराला तू धर्मराजा असं संबोधलं जातं, तसं ह्या जगतामध्ये ह्या राज्यामध्ये मान काय राहील. ज्याचा भाऊ त्याच्या आज्ञेनुसार युद्ध करत नाही, म्हणजे भाऊच भावाचं ऐकत नाही, तर कसं होईल. आणि कोणासाठी, ज्यांनी तुमच्यावरती जुलूम केला आहे त्यांच्यासाठी तू आज्ञाधारक असलेला तू मोठ्या भावाचं ऐकत नाहीस आणि युद्धाला तयार होत नाहीयेस. म्हणजे ही एक प्रकारचं मायाजाळ, शाब्दिक मायाजाळ हा अर्जुनाच्या भोवती श्रीकृष्ण रचत होता. हा तो भीम, तुला आठवतंय का की ज्यांनी दुःशासनाची आणि दुःशासनाची छाती फोडील आणि त्याचं रक्त पिऊन ते द्रौपदीच्या केसांना लावीन अशी प्रतिज्ञा केली आहे. आठवते का तुला ती. अर्जुनाचा वैचारिक अवस्था ज्या ठिकाणी गेलेली असते ती परत तो ओढून त्या द्यूताच्या ठिकाणी घेऊन जातो. कारण एखाद्या गोष्टीला माणसाला तयार करताना जी त्याच्या मनामध्ये युद्धासाठी लागलेली जी धग आहे ती धग त्याला विझू द्यायची नसते. ती हळूहळू फुंकर, जेव्हा एखाद्या अग्नीला आपण पेटवायचा असेल तर एकदम फुंकर घालत नाही, आपण थोडी 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 फुंकर घालतो. आणि फुंकर घालताना आपण जेव्हा फुंकतो तेव्हा एक श्वास आत पण घेतो. तसं हा एक एक गोष्टी त्याच्या मनामध्ये दारूसारख्या, एखाद्या फटाक्यात जशी दारू भरते तसा तो ठासत होता की तू तिथं त्याचं बघ, त्याचं काय होतं. मग ती प्रतिज्ञा, मग तू जर शस्त्र टाकलंस तर तोही टाकेल, मग तुमची चितू होईल. मग ते जे म्हणतायत तेच खरं होईल की आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत. मग हा व्याप कशासाठी. हे नकुल सहदेव जे तयार आहेत युद्धाला, त्यांचे सर्व बुद्धिमान, सर्वात असं म्हणतात की त्या पांडवांच्यामध्ये सर्वात बुद्धिमान नकुल सहदेव होते, दिसाला सुंदर आणि बुद्धिमान. ते सुद्धा जर तयार झालेले आहेत, त्यांचाही अपमान पदोपदी केलेला गेलेला आहे, तर तो तुला चालणार आहे. पण इथं ह्यांचा
तू त्यांच्याविरुद्ध शस्त्र उघडली की ज्यांनी तुला तुझ्या घराच्या विरुद्ध बंड केलेलं आहे, तुमच्या घरातल्या स्त्रीचं. इथं भगवान श्रीकृष्णांनी उच्चार कसा केला आहे बघा, आपल्या म्हटलेलं नाही, तुमच्या. म्हणजे पांडव आणि कौरव याची ही दोन पक्ष त्यांनी तिथं मांडून दिले की ह्यांनी तुझ्या घराण्यातल्या स्त्रीला अपमानित केलं आहे, तुझ्या बंधूंना अपमानित केलं आहे आणि तुला ललकारलं आहे. आणि हे सगळं असं असताना ही सर्व कर्माची बाजू आहे हे तू विसरत आहेस. ही कर्म त्यांनी करून ठेवलेली आहे. आणि मग जसं एखाद्या राज्यामध्ये, तुझ्या राज्यामध्ये एखादी गुन्हा केलास तर तुम्ही त्याला शिक्षा सुनावता, तशी ही शिक्षा त्यांनी करून ठेवलेलं आहे. हे संचितात त्यांनी भरून ठेवलेलं आहे. मग हे आता क्रियामान व्हायची स्थिती आत्ता उत्पन्न झालेली आहे आणि ते प्रारब्ध म्हणून हे तुझ्यासमोर उभं आहे. तेव्हा तू धनुष्य घेऊन तू तुझं कर्तव्य पार करणं आणि पूर्ण करणं हे दोन्ही गरजेचं आहे. तेव्हा तू ते गांडीव उचल. आणि मग भगवानाला परत अर्जुन प्रश्न करतो, पण कर्माला एवढं सर्वश्रेष्ठ का म्हटलेलं आहे? मला एक सांग केशवा, जर कर्म केलंच नाही तर कर्माचं फळ भोगाचा संबंध येतच नाही. असं कसं होईल? मग इथं भगवंताला परत एक क्षणभर राग येतो आणि तो अर्जुनाला म्हणतो की तू जर काही केलं नाहीस, तू शस्त्र उचललं नाहीस, तरी हे तुझ्या तू कर्म केलं नाहीस असं तुला वाटेल, पण तू काही करत नाही आहेस हेच एक कर्म आहे. कारण ज्या जनतेनी, ज्या बायकोनी, ज्या भावांनी तुझ्याकडं, ज्या समोरच्या आचार्यांनी तुझ्याकडं अपेक्षेने बघितलेलं आहे, ज्या कर्मासाठी तुला तयार केलेलं आहे, तू तुझं कर्मच केलं नाही तर त्याचं पूर्णत्व कसं होईल? त्याचा अपमान होईल. आणि तू तर काहीच करत नाही आहेस. परत सांगतो अर्जुना, तू अहंकार आणि मोहात आता अडकायला लागलास. तू समजून घे, तू राजा आहेस आणि प्रजेचं रक्षण करणं, दुष्टांचा संहार करणं हे तुझं काम आहे. तुझ्या घरातल्यांनी जरी तुला या पद्धतीने वागवलं असतं तरी मी म्हटलं असतं की तू त्यांच्या विरुद्ध सुद्धा शस्त्र उचल. पण आता हे जे तुझ्या समोरचे आहेत, ज्यांना तू आपलं म्हणतोयस, ते तुझे नाही आहेत. परत सांगतो, ज्या इंद्रियांच्या जोरावरती त्यांना दुःख पोचू नये म्हणून तुला मोह होतोय, ती इंद्रिय तुला स्वस्थ बसू देणार नाहीत. ती तुला त्रासच देतील. ज्ञानाची इंद्रिय, कर्माची इंद्रिय, कर्मेंद्रिय, एखादी गोष्ट जवळ असणं, एखादी सिद्धी प्राप्त करणं आणि त्या सिद्धीचा जर उपयोग केला नाही तर ती सिद्धी स्वतःच्या जवळ येऊन स्वतःचा, त्या देहाचा, बुद्धीचा नाश करते. त्यामुळे जेव्हा आपण तपश्चर्या करतो, तू जेव्हा तपश्चर्या करायचास, तपश्चर्याला गेला होतास, ती जी सिद्धी तू प्राप्त केलीस, त्या सिद्धीला, त्या गोष्टींना, त्या अस्त्रांना, त्या शस्त्रांना जर तू न्याय दिला नाहीस तर तू चुकीच्या कर्मामध्ये अडकशील. हे तू लक्षात ठेव. जर तुला करायचंच नव्हतं तर तू प्राप्त का केलंस? आणि मग जर तू प्राप्त केलंस, एखाद्या झाडावरचं आपण, आणि मुळात कसं आहे बघा, हा ज्ञानयोग सांगताना भगवंताने सांगितलं, जे अन्न तू खातोयस, तुला काय वाटलं? अर्जुनाला, श्रीकृष्णाला जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा तो श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की जो देही आहे, आत्मा आहे, तो शरीर बदलतो, नवीन जन्म तयार होतो. पण हे सांगायला आणि अर्जुनाला ते पटत नव्हतं. मग त्यांनी अर्जुनाला, श्रीकृष्णाने सांगायला लागलं की साधं तुला उदाहरण सांगतो, जे अन्न आहे, जे अन्न तू उत्तम अन्न खातोस बघ, उत्तम संस्कारित अन्न तू जे खातोस, ते अन्न जर तसंच ठेवलंच 7-8 दिवस, कर्म काय होतं? ते अन्न खाणं किंवा ते दुसऱ्याला देणं. पण तू स्वतःही खाल्लं नाहीस आणि दुसऱ्यालाही दिलं नाहीस
आणि ते अन्न अर्जुना तू तसंच ठेवलंस, तर 8 ते 10 दिवसांनी त्याच्यामध्ये किडे निर्माण होतात. आळ्या आपण बघतो की अन्नात आळ्या होतात. आपण सगळ्यांनी कधी ना कधीतरी अनुभव घेतला असेल. कारण ही निर्मिती आहे. अन्नातनं त्याच्यात आलं कुठनं? तर ही एका कर्माचं असलेलं फळ आहे. आणि मग ते किडे पुढं वाढत जाऊन देहामध्ये रोग उत्पन्न करतात आणि देहामधला अग्नी निस्तेज करतात. आणि मग अग्नी निस्तेज केल्यानंतर मनुष्याला स्वतःचा जीव गमवावा लागतो आणि जे ब्रह्मतत्व आहे ते नष्ट होतं. अर्जुन म्हटला, तू सांगतोयस ते मला काहीही कळत नाही, मला काही कळलं नाही. मी उत्तम अन्न खाल्ल्यानंतर मी टाकतच नाही, मी देऊन टाकतो. मग भगवंतानी इथं अर्जुनाला सांगितलं, ग्रहण केलेलं अन्न प्रत्येक वेळी आपल्याला शौचाच्या मार्गे बाहेर पडतंच असं नाही. देहामध्ये असलेली इंद्रिय त्याच्यावरती अंमल गाजवतात, त्याच्यामध्ये रोग उत्पन्न करतात. आणि मग हा उत्पन्न झालेला रोग हा मनुष्य देहाला यातना दिल्याशिवाय राहत नाही. मग आता तू या अवस्थेतनं जर बाहेर आलास आणि जर अन्न ग्रहण केलंस तर तुला ते अन्न अंगी लागणार नाही, कारण तुझी वैचारिकता बदललेली आहे, ते उत्तम कर्मात जाणार नाही. पण आधीच गोंधळलेला, काही न समजलेला, थोडं थोडं समजायला लागलेला असा अर्जुन श्रीकृष्णाला स्पष्ट सांगतो की तू जे काय मला सांगत आहेस हे मला काहीही कळत नाही. कर्म म्हणजे काय हे तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांग. जमिनीत लावलेलं बी हे उत्तम असेल तर उत्तम फळ देतं हे मलाही माहिती आहे. पण मी जर ते बी लावलंच नाही, कारण मला फळच नको आहे, आणि ते मी बी लावलं नाही तर मी त्या कर्माशी निगडीत होऊच शकणार नाही. अर्जुनाचा हा प्रश्न काही चुकीचा नव्हता की मी कृतीच केली नाही तर मला त्या कर्माचं फळ प्राप्त होणं गरजेचं नाही. मग इथं भगवंताला अर्जुनाला कर्म म्हणजे काय, मग संचित त्यांनी जसं सांगितलं की संचितात केलेलं आहे, साठवलेलं आहे, ते खर्च करणं गरजेचं आहे. पण अर्जुनाच्या ते लक्षात येत नव्हतं की आपण शस्त्रास्त्र निर्माण केली ती इतर युद्ध करण्यासाठी, घरच्यांसाठी नाही. हा अर्जुनाच्या मनात असलेला संभ्रम होता. पण भगवान श्रीकृष्णाला हे त्याला समजावून सांगताना की ते तू कुठेही वापर, पण ते वापरायला हवं, आणि आता इथंच तो वापरण्यासाठी तू ते प्राप्त केलेलं आहेस. एवढं सगळं झाल्यावर एखादा माणूस चिडतो, पण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला शांत प्रश्न केला, जे अस्त्र मिळवलं, पाशुपात अस्त्र तुला मिळालं, कशासाठी घेतलंस? ते घेण्यापाठीमागं, ते सिद्ध अस्त्र तुला मिळण्यापाठीमागं नियोजन काय होतं? तुझ्या समोर कुठला शत्रू होता? तुला असं माहिती होतं की कुठल्या युद्धामध्ये ते वापरायचं? कारण जर तुम्ही यज्ञ करताना सर्व राजांनी तुम्हाला अनुमोदन दिलेलं होतं तर त्याच्या अर्थ तुम्हाला शत्रू नव्हताच. आणि मग जर शत्रूच नव्हता तर मग तू ते अस्त्र मिळवलंसच कशासाठी? मनुष्य संपत्ती गोळा करतो, ती किती करायची, काय करायची, पण गठ्ठेच्या गठ्ठे घरामध्ये साठवून ठेवतो. पण त्याचा उपयोगच नसेल तर ते साठवून उपयोग काय? वारसच नसेल तर त्या नवरा बायकोनी संपत्ती नुसती जमवून उपयोग काय? मग तुम्हाला जर वाटायची असेल तर ती वाटण्यासाठी तुम्ही बाहेर काढली पाहिजेत, आणि त्या योग्य ठिकाणी ती बाहेर काढली पाहिजेत. तसं अर्जुन, आता तू अस्त्र काढ. म्हणजे इथपर्यंत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इतक्या सोप्या भाषेमध्ये समजवता येतंय का, हा विचार करून त्याच्याशी बोलत होते. आणि अर्जुन, मला काहीच कळत नाही आहे, काहीच कळत नाही आहे, तुम्ही बोलताय तेच कळत नाही आहे, इतक्या
कन्फर्म म्हणजे खात्रीरित्या, क्षमस्व इंग्लिश शब्द वापरला गेला, खात्रीरित्या अर्जुनाला श्रीकृष्णाला सांगत होता की तू बोलतोयस ते मला काही कळलेलं नाही. फक्त हे उचल समोरच्यांना युद्धाला तयार हो इथपर्यंत कळलं, पण हे कर्माचा काय भाग आहे तो मला काही कळत नाही. आधी मला तूच सांग, हे ज्ञान आणि कर्म हे एकत्र कसं काय? आधी तूच म्हणतोयस की ज्ञान सर्वोत्कृष्ट आहे, मग त्याच ज्ञानाचा मी उपयोग करून सांगतोय की ठीक आहे मी करतच नाही, मग मी माझं ज्ञानच येणार आहे पार्थ. हे मी तुला तेच सांगतोय की तू जे ज्ञान तुला प्राप्त आहे ना त्याचा तू योग्य तऱ्हेने विचार कर. वैचारिकता तुझी चांगली ठेव. तुझी वैचारिकता ही स्वार्थासाठी आहे, परमार्थासाठी नाही आहे. तुला पाप लागेल म्हणून तू तसा विचार करतोयस, पण प्रजेचा विचार करत नाहीयेस. तू अजून चुकतोयस. तू राजा आहेस, हेच तुला कळत नाहीये. म्हणून कर्म तुला करणं गरजेचं आहे. तरी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की केशव मला कळत नाही. परत तू सांगतोयस ज्ञान श्रेष्ठ आहे, कर्मश्रेष्ठ कसं? मग ज्ञान कर्म योग, ज्ञानातनं कर्माशी साधलेला योग. एक उदाहरण सांगतो, म्हणजे उदाहरण दुसरं आहे पण उत्तम कसं असतं ते सांगतो. जनक राजाचं एक उदाहरण वाचलं होतं म्हणून सांगतो. जनक राजा कीर्तन ऐकायचा आणि एकदा कीर्तन ऐकताना तो अग्नीला जवळ बाळगायचा, शरीराला बांधून ठेवायचा अग्नी. कीर्तन चालू होतं. थोड्या वेळाने त्याचे सैनिक येतात आणि सांगतात महाराज राजवाड्याला आग लागली आहे. जनक राजा सांगतो ठीक आहे मी आत्ता कीर्तन ऐकतोय, नंतर बघू. थोड्या वेळाने परत येतात की महाराज राजवाडा भस्मसाट होत चाललाय. जनक राजा परत म्हणतो ठीक आहे हरकत नाही मी आत्ता कीर्तन ऐकतोय. आणि तिसऱ्यांदा जेव्हा येतात तेव्हा सांगतात महाराज राजवाडा बाहेरनं सगळा जळून हे झालेलं आहे, पण आता प्रजेकडं ते जायला चाललं आहे आणि त्या त्यांच्या झोपड्या होतील. त्याबरोबर जनक राजा म्हणतो कीर्तन थांबवा, मला बाहेर जाणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतःच्या बाबतीत जो मनुष्य विचार करतो तो स्वार्थी ठरतो. पण इथं त्यांनी स्वतःचा विचार केला नाही, पण ज्या अर्थी प्रजेचा विचार करायला लागतो त्या अर्थी त्या क्षणी तो उठला आणि त्याच्या मदतीला गेला. रामायणामध्ये ही कथा आहे. इथं सांगायचं कारण की अर्जुनाची जी स्थिती होती ती स्वतःची स्वयं होती. राजा म्हणून तो विचारच करत नव्हता. मनुष्य गोंधळलेला अवस्थेत असेल ते मी कोण आहे हेच तो विसरून जातो. माझं कार्य काय आहे, माझं कर्म काय आहे हे तो विसरतो. मी प्राप्त केलेली डिग्री, मी प्राप्त केलेली पदवी ही कशासाठी प्राप्त केलेली आहे. जर एखाद्याला विचारलं की तू कशाला PhD केलीस, अमुक वनस्पतीशास्त्रात PhD केली, पण त्याच्यावर त्यांनी काही केलंच नाही, तर साहजिकच सर्व माणसं विचारतील अरे तू वनस्पतीशास्त्रावर PhD केली मग पुढं काहीच केलं नाहीस. म्हणजे त्याचा वापर होणं गरजेचं आहे. आणि हे वापर करणं आपल्याला वाटतं की त्यांनी PhD झाले, करायचा की नाही हा त्याचा अधिकार आहे. पण कर्म असं सांगतं की तू स्वीकारलंयस ना तर मग द्यायला पण हवं. कारण ग्रहण केलेली प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला सोडायला लागते. अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की तुम्ही ग्रहण करा, तुम्हाला ज्ञान तुम्ही ऐकलं, तुम्ही 4 जणांकडं तुम्ही त्याचा उल्लेख करता, ज्ञान वाटता. तुम्ही म्हणाल मी कोणालाच सांगत नाही, स्वतःशी त्याचं चिंतन करता तेव्हा स्वतःला वाटता. मग तसं स्वाधीन केलेल्या प्रत्येक गोष्टी का आपण स्वाधीन करतो समोरच्याच्या याचा विचार माणसाने करणं गरजेचं आहे. पण इथं अशी अवस्था की एकाला एक सांगत होता, कळता कळता परत तो गोंधळल्या अवस्थेत जात होता. हा योग असाच आहे, सांख्ययोग आणि कर्मयोग. ही इतका गोंधळलेला अवस्थेत की मनुष्याला नक्की कळत नाही की काय चाललं आहे, कथा काय आहे, सांगायचा उद्देश काय आहे. पण भगवंताची ही लीला अशी आहे की समोरच्या माणसाला अस्वस्थता करून सोडायचं.
मनुष्य जेव्हा भोऱ्यात अडकतो, एखादी गोष्ट जर तुमच्या कानावरती 10 वेळा तीच तीच आली तर मनुष्य चिडचिडापणाने होतो. आणि इथं भगवंताला माहिती होतं की ऐकणारे कोण कोण आहेत, आणि ते ऐकणारे कोण कोण आहेत ते भगवंत मुद्दामून या गोष्टींचा सारखा उल्लेख करत होता की त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण व्हावी, की ह्याच्यातनं नाहीतरी समोरनं काहीतरी कृती झाली तर हा काहीतरी हालेल. समोरच्यानी धक्का अगोदर दिलेलाच आहे, आता तुला फक्त तू किती धक्का आहे तो परत परतवतोयस हे महत्त्वाचं आहे. धृतराष्ट्र अस्वस्थ, संजय स्वस्थ असून त्याला महाराजांकडे बघून अस्वस्थ, सर्व सैन्य समोरचं अस्वस्थ, अर्जुनाला काही कळत नाही संभ्रमित म्हणून तो अस्वस्थ. स्वस्थ फक्त श्रीकृष्ण होता. कारण वातावरण जेव्हा सरळ मार्गे आपल्याला प्राप्त होत नाही एखादी गोष्ट, तेव्हा कुठंतरी ढवळायला लागतं. आपण दुधामध्ये साखर घालतो पण ती एकरूप होते, पण त्याच्यासाठी वेळ जातो. पण ती लगेच एकरूप व्हावी असेल तर तुम्हाला ते फिरवायला लागतं, म्हणजे ढवळायला लागतं. म्हणजे त्या शांत दुधाला तुम्हाला अस्वस्थ करायला लागतं. फिरवणं म्हणजे काय? अस्वस्थ करणं. मग इथं भगवंत अस्वस्थ करत होते. कारण मनुष्याची स्थिती जेव्हा एकाग्रता होते, अर्जुनाला काय होतं, गंमत अशी होती की एखाद्या मनुष्याला आपण सांगत असतो आणि त्याला पटकन झोप पण लागते. आणि अर्जुनाचा ह्या गोष्टींवरती विजय होता. त्यामुळे त्याला त्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या, म्हणजे अगदी भगवान श्रीकृष्णांनी तरी त्याला भगवद्गीता सांगितलं तरी काय स्वीकारायचं आणि काय नाही स्वीकारायचं ही ताकद त्या अर्जुनाकडे होती आणि या श्रीकृष्णाला माहिती होतं. त्यामुळे त्याला संभ्रमित ठेवणं आणि संभ्रमित ठेवून पटवून देणं हे भगवंताचं काम होतं, की ज्याचा इंद्रियांवरती विजय होता. आणि ती इंद्रियांवरती विजय असलेला माणूस जर त्यांनी इंद्रियांना आदेश देऊन जर स्वस्थ केली तर जी इंद्रिय युद्धाला कामी येणार होती तर ती तशी शांत होऊन कसं चालेल. आणि इंद्रिय ही कायम करून आपल्याला काय जे मिळतंय त्याच्याकडं बघत असतात, कारण त्यांचं कार्यच ते असतं. आणि भगवंताला हे करायचं नव्हतं की अर्जुन त्याच्या इंद्रियांना ताब्यात ठेवेल, आणि त्यांनी जर ताब्यात ठेवलं तर अर्जुनाला समजवणं अवघड जाईल, कारण त्या इंद्रियांच्या मार्फतच हे युद्धाचं कार्य त्याला करून घ्यायचं होतं. म्हणून कायम गोंधळलेली अवस्था आणि उत्तम अवस्था. म्हणजे समजवताना मनुष्याला, एखाद्याला आपण समजून सांगतो, आपण म्हणतो की नमनाला घडी भरते. एकच गोष्ट सांगायची, प्रत्येक गोष्टीमध्ये बघा धड्यामध्ये शेवटी एक सारांश असतो. मग तेवढा सारांश सांगितलं की गोष्ट कळते, शीतावरनं भात कळतो. पण इथं अर्जुनाला जे भगवंत सांगत होते ते त्या अर्जुनाला गोंधळलेल्या परिस्थितीत ठेवून कर्माकडं कसं आहे, आधी तुझ्याकडं काय आहे, हळूहळू विचार कर. कशाला शिकलास, त्याचा उपयोग काय, मग त्याचा उपयोग करणार नसशील तर त्याची काही गरज काय, असं आईवडील विचारतात. तुला एवढा शिकवला त्याचा काहीच उपयोग नाही, घरात नुसता बसून असतोस. पण असं तो असतो का की तो सर्टिफिकेट कायम खिशात ठेवून असतो, ते कपाटात असतं. पण जी विद्या असते ती डोक्यात असते. पण ती विद्या त्या क्षणी काम करत नाही, कारण समोर योग्य ध्येय येत नाही. मग समोर योग्य ध्येय आणणारा, जसं भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला त्या ध्येयाच्या समोर, ध्येय समोर होतं पण समोर असून दिसत नव्हतं. मग तसं इथं ज्ञानेश्वरांनी काय त्याच्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, जवळी असे परी दिसेना. जवळ आहे पण दिसत नाही. गोचिडाचा गाईच्या आचळेला चिकटून बसतं. गोचिडाचा गुणधर्म काय, रक्त शोषणं. गाईचं आचळ अमृत, त्यातनं अमृत मिळत असतं, पण त्याला चिटकून त्या एका पदराच्या पलीकडं दूध असतं, त्याच्याकडे लक्ष न जाता ते त्या गाईच्या आचळाचं रक्तच पितं. तसं इथं स्वभाव दर्शन
हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. तुझा स्वभाव बघ. कारण जेव्हा सांगून पटत नाही तेव्हा मग माणसाला स्वभावावरती सांगायला लागतं. काय कर्म करण्यासाठी तू हे केलेलं आहेस. नुसता कर्म सांगून उपयोग नाही. कारण ज्ञानातनं कर्म, म्हणजे इथं भगवंतांनी ज्ञानातनं कर्मापर्यंत नेलं. व्हायला सांगितलं की क्रियामान, संचित आणि प्रारब्ध. पण हे सांगताना परत ज्ञानापर्यंत यायला लागलं. हे तुझ्याकडं आहे, हे कशासाठी आहे हे आधी मला सांग. हे कोणासाठी निवडून ठेवलं आहेस. ते निवडताना त्याच्यावर नाव टाकली होतीस का की मी याच्यासाठी. अरे तू त्या कर्णासाठीच मिळवलं होतंस ना. कर्णाच्यासाठी, युद्ध करण्यासाठी, कर्णाला मी मारीन हे तू बोलला होतास ना. मग ते अस्त्र जर तू काढलंच नाहीस, तू पहिली भिंतच पार केली नाहीस, तर त्याच्यापर्यंत पोचणारच कसा आहेस. तू ज्ञानी आहेस, तुला जर एवढं कळतंय, तू एवढा हुशार असून सुद्धा तू अशा या अज्ञानासारखा वागतोयस. मग तुला हे कर्म करायला नको का. शस्त्र मिळवले, ज्याच्यासाठी मिळवलंस ते तू वापरायलाच पाहिजेस ना. त्याच्यासाठी तू साधना केली आहेस. त्याच्यासाठी तू वनामध्ये अर्ध नारी म्हणून राहिलेला आहेस, ओळखू नये म्हणून. का राहिलास. पांडवांबद्दल जर प्रेम असतं, कौरवांबद्दल जर प्रेम असतं आणि त्यांना तुझ्याबद्दल जर प्रेम असतं तर त्यांनी तुम्हाला 1 वर्ष अज्ञातवासात टाकलंच नसतं. इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनामध्ये थोडंसं त्यांच्या विरुद्ध भरवायला सुरुवात करतात. कारण काय उद्देश आहे हे सांगणं पण गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणतो की गोंधळलेल्या अवस्थेत टाकायचं आणि परत हे काहीतरी खाजून खरूच काढायचं आणि परत उफाळायला लावायचं की त्यांनी तुझ्या बाबतीत असं केलं. लाक्षागृहात तुम्हाला मारायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना वाटलं नाही का भाऊ आहेत आपले. आणि आता तुला वाटतं. बघ तू विचार कर. मी कर्म तुला समजून सांगतो, तुझ्या प्रश्नाची उत्तर मी देणार, पण त्याच्या आधी तू हा विचार कर. तुझ्या भावाला, तुझ्या आईला तुम्हाला अज्ञातवासात राहायला लागलं, त्याच्यात तिथं तुम्ही काय काय भोगलं आणि ह्या भोगाचं कारण कोण होतं ह्याचं तरी तू भान ठेव. एवढा तू बुद्धिवान आहेस, एवढा ज्ञानी आहेस. अर्जुनाला थोडासा विचार करायला संधी मिळते. आणि इथं मग तो भगवंताला म्हणतो की तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण तरी कर्म हे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ कसं. पहिल्या भागात केशवा तूच म्हटलायस ज्ञान हे सर्वश्रेष्ठ, पण आता म्हणतोयस कर्म हे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ. मग तिथं भगवंत म्हणतात अरे कर्म करताना बुद्धी लागते की नाही, म्हणजे ज्ञान आलंच की नाही. कोणालाही तू शस्त्र मारणार आहेस का. ते ज्याच्यासाठी तू निवडलेला आहे, ज्याच्यासाठी तपश्चर्या केलेली आहे त्या अस्त्राची, त्यालाच मारणार ना. हे ज्ञानच आहे ना. मग ते ज्ञानच तुला ते कर्म करायला भाग पाडणार आहे. म्हणून ज्ञान हे उत्तम आहेच आहे, पण तुला जर ज्ञानच उत्तम नसेल तर तू कर्म कसं करशील. कोणाला मारायचं आहे हे कळण्याचं तुला ज्ञान पाहिजे ना. आणि ते शस्त्र चालवण्याचं तुला ती मंत्र जे त्याच्यासाठी चालू असणारी जी शक्ती आहे त्याची आव्हान करणार त्या देवतेची जर तुला ऐन वेळेला आठवली नाही तर तू चालवू शकशील का. म्हणून ते चालवणारं ज्ञान हे तुझ्यापाशी आहेच आहे, पण आत्ता आहे का तर नाही. पण तेच ज्ञान तू कधी बाहेर काढू शकतोस, जेव्हा तू कर्म करशील तेव्हा. म्हणजे कर्म हे ज्ञानाशी निगडीत असतं आणि ज्ञान हे कर्माशी निगडीत असतं, असं भगवंत अर्जुनाला ह्या संभ्रमित अवस्थेत सांगायचा प्रयत्न करतायत. आणि मग तो 3ऱ्या अध्यायाचा कर्मयोग भगवंत अर्जुनाला सांगणं सुरू करतायत. ते पुढील भागात पाहू. श्रीराम.